आता ज्यांनी म्हणजे यापूर्वी 3 जणांनी कॉन्फरन्स दिला. तिघांच्या प्रश्नांकडे जेवढं सर्वांचं लक्ष नव्हतं तेवढं त्यांच्या प्रश्नांना. आणि बऱ्याचदा असा प्रश्न पडायचा की एक महिला लोकप्रतिनिधी किती काम करू शकतात किंवा ते न्याय देऊ शकतात का नाही. पण पूर्वीच्या 3 जणांपेक्षा सर्वात चांगलं भाषण कोणाला होतं काय. आणि आपल्याने त्यांच्या पूर्ण आयुष्यात कधीच भाषण केलेलं नाही, कधीच कोणत्या व्यासपीठावर मंचावर गेले नाही, कधीच कोणत्या राजकीय आता वेगळी समान होतं पण तरी त्यांचं राजकीय कार्य. पण आणि सभेला जाण्याकडे प्रमुख मार्गदर्शक कोण होते. स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब. आता आम्ही तेव्हा आपल्याला बोलायचे तर आम्ही नव्हते त्याला एक घेऊन देऊ पहिलं सांगितलं. पहिला कार्यक्रम कधीच व्यासपीठ काय आता वाचनाच्या उभा मागून माझ्या साहेबांचा आवाजाला काही ती चिठ्ठी बाजूला टाकून द्या. तुमच्या मनामध्ये जे जे असेल ही समोर बसलेली जनता, तुम्ही आई आहात, तुम्ही बहीण आहात असं समजून तुम्ही कुठल्या जनतेशी संवाद करा. जे जे तुमच्या मनामध्ये समोर बसणारे तुमचे भाऊ आहेत, तुमचे लेकर आहेत असं समजून तुमच्या मनामध्ये जे जे असेल तसं तुम्ही त्या ठिकाणी भाषण करा, बोला. आणि पहिलं भाषण आपलं 5 मिनिटं आपल्याला भाषण केलं. 5 मिनिटांमध्ये 7 वेळा समोर बसलेल्या 10,000 लोकांनी टाळ्या वाजवल्या. ही ताकद म्हणजे मातृत्वाची ताकद आहे, ही ताकद म्हणजे भारतीय महिलेची ताकद आहे. आणि आता हे मागच्या 2 महिन्यावर आणि त्यावेळेस माझ्या त्यावेळेस बोलत उदाहरण दिले त्यांच्या भाषणामध्ये की म्हणजे आता कधी सभेमध्ये बोलले नाही. पहिलं भाषण आहे हाताची झिटकी बाजूला काढले, 5 मिनिटं भाषण केले, 7 वेळा तुम्ही टाळ्या वाजवल्या. आणि एकीकडे दुसऱ्या बाजूला एक विदेशातले एक व्यक्तिमत्व आहे. त्यावेळेस काँग्रेसचे नेते आपले राजकीय कार्यक्रम नसल्यामुळे मुलाचं नाव घेत नाही. 20 वर्ष झाले राजकारणामध्ये आज चिठ्ठी घेतल्याशिवाय त्यांना बोलता येत नाही. आणि आता म्हणजे भारतीय नागरिक पहिल्या भाषणामध्ये त्यांनी चिठ्ठी बाजूला टाकली आणि मराठी. पण हे एक भारतीय नागरिक समजा टाकलं. आणि या देशाच्या पंतप्रधानांचं स्लोगन काय? मागच्या पूर्वीच्या तुम्ही व्यासपीठ बघा, पूर्वीचं व्यासपीठ बघा, व्यासपीठावर संख्या किती राहिली? पूर्ण संख्या राहिली. महिला किती राहिली? एखाद्या कार्यक्रमाला गेलं, कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित करतो, तुमच्याची संख्या द्या, महिला ओळख पाहिजे. अनेक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर बदल काय घडला? आज या व्यासपीठावरून बघितल्यानंतर 40% पुरुष दिसतात आणि 60% महिला दिसतात. हा बदल त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे देशामध्ये लोकसंख्या 50-50 असताना 50% लोकसंख्या महिलेची असताना त्यांना कधी व्यासपीठ मिळालं नाही. पण आज या एक सर्वसाधारण घरामध्ये काम करणारी घडी आज हे इथं व्यासपीठावर बसते. आमच्या काही सर्वसाधारण आपण पाहिलं हा बदल जर तुम्ही दिला असेल देशाला. आणि ह्या बदलमध्ये मला तर खरं खूप वाईट वाटतं. ज्यावेळेस आपण प्रवाही पाहिलं होतं मागच्या 2 महिन्यापूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी आता आमदारांची संख्या देखील जसं पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये जशी महिलांची संख्या आहे तसं आता येणाऱ्या काळामध्ये आमदारांची संख्या महिलांची जास्त असणार आहे. हे जर विधायक त्या ठिकाणी आलं होते आणि त्याला काही जणांनी विरोध केला
व्यासपीठावर जसं आपल्याला आजच्या संख्या महिलांची जास्त दिसतात तसं पार्लमेंटमध्ये देखील महिलांची संख्या जास्त दिसत आणि विधानसभेमध्ये देखील महिलांची संख्या जास्त दिसत. विमान पुरुष मंडळी काय जरी नाही वाजवले तरी आमच्या भगिनींनी वाजवायला पाहिजे ना. त्यामुळे येणाऱ्या काळात हा बदल झाला. तो कार्यक्रमाकडे जाऊ आपण. आमचे एसडीओ साहेब माननीय धाडके साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय अभिताई, आमचे नगराध्यक्ष माननीय संजयजी आंबेडकर, ते एसडीओ साहेब, परत आमचे टिकाळे मॅडम, सर्व सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सर्व तहसीलदार, समोर उपस्थित असलेले सर्व आमचे माता भगिनी, वडीलधारी मंडळी, पुरुष मंडळी, सर्व अधिकारी मंडळी. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जे राज्य निर्माण झालं त्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातभेद, वर्णभेद हा काहीच नव्हता. समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय देणं हे छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी त्यांच्या राज्यामध्ये पहिलं केंद्र. सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायला त्याचे प्रश्न सुटले पाहिजे ही भूमिका छत्रपती शिवाजीराजांनी त्यावेळेस त्यांच्या राज्यामध्ये निर्माण. आज आम्ही इथं कार्यक्रम करत असताना आम्ही काय सांगितलं की आपले प्रश्न प्रलंबित कधी असतात, आपले प्रश्न प्रलंबित कधी असतात ज्यावेळेस आपण एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये जातो आणि शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपण त्यावेळेस काही फक्त महिलांसाठी बसण्याची व्यवस्था त्यांनी करायला लागले की जेवढ्या लोकांचे अर्ज हे शासन दरबारी प्रलंबित आहेत, 0 पेंडिंग, प्रत्येक अर्ज निकाली काढायचं असं आपण हे अभियान घेतलं. आणि मी पूर्ण प्रशासनाचं धाडके साहेबांची त्यांच्यासोबत सर्व प्रशासनाचं मी पाहिलं असतं चांगली तुमचं नाव त्याच्यामध्ये सगळीकडे डायलॉग होता की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. म्हणजे तुम्ही कोणत्या कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला प्रश्न काय यायचा पुढच्या तारखेला चांगलं प्रशासन होतं. गेलेल्या माणसांना प्रश्न लगेच निकाली लागला तर ते प्रशासन चांगलं. आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की हा ही पद्धत आहे, जुनी जी पद्धत आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, ही पद्धत आता आपल्याला बंद करायची आहे. आलेला अर्ज आपल्याला त्याला निकाली काढायचा आहे आणि 0 पेंडिंगची आपल्या तालुक्यामध्ये ठेवायची. कामं काय असतात लोकप्रतिनिधी. आज आपण जनता म्हणून आपण सोडलं पाहत असताना आमदारांकडे बघत असताना काय म्हणतो फक्त रस्त्यावर आमदार आहेत का, फक्त मुलं मागण्या आमदार आहेत का. एखादा रस्ता केला म्हणजे चांगलं काम आहे, एखादा रस्ता होतो पण तुमच्या अर्ज ठरवले 10 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले आणि हे प्रशासन काय. आज आपले नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढवलं त्याचं आउटपुट आपण कार्यक्रम तुम्ही प्रशासनाला सांगितलं देवेंद्र भाऊला आवडतं काय की त्यांनी काम करतात त्यांचा प्रयत्न काय असतो जास्तीत जास्त अर्ज निकाली काम अधिक पाहिजे, लोकांचे प्रश्न प्रलंबित करू नये आणि त्या माध्यमातून आपल्या भागामध्ये ज्या ज्या लोकांचे अर्ज असतील ते अर्ज जर लावलं तर या अर्थाने आपल्या विधानसभेच्या मार्फत एक चांगली भेट आपण त्यांना देता येईल हे आता आमच्यावर आणि कार्यक्रम म्हणजे आज गरजुराचं प्रश्न असेल मी तर त्याला आमच्या भावामुळे मनापासून आपण करू सर्व काही कामं नाही तुमच्याकडे विभागामध्ये सर्वसामान्यांचे व्हायचे म्हणजे मुलाच्या नावाची आई वडिलांच्या नावाची जागा जमीन शेत पाणी काही असेल घर असलं आपलं तर स्वतःच्या मुलाच्या नावाने जर ट्रान्सफर करायचं असेल त्याला किती दिवस लागेल त्याची प्रक्रिया एवढी किचकट तुमच्या घरातली जागा तुमचा पैसा तुमचं घर परत तुमच्या नावाने घ्यायचं असेल तर ती प्रक्रिया जर तुम्ही आपण तपासून बघितला आणि नवीन जर प्रक्रिया जर आपण पाहिला तर एक बॉन्ड पेपर हे काम आज आपण सरकारला कृषी क्षेत्रात कृषीच्या बाबतीमध्ये असतील आपण ऑनलाईन प्रक्रिया चालू केली ऑनलाईन प्रक्रिया का चालू केली
तुमच्या नावाने जी योजना आहे, उदाहरण सांगतो, लाडकी बहीण योजना, ही जर पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये जर राहिली असती, 1,500ची योजना जर तुमच्या खात्यावर जर तुम्हाला पैसे खर्च करावे आणायचे असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये किमान 4 ते 5 हजार रुपये खर्च करावे लागले असते. पैसे देऊन देतील, पैसे खर्च करून देतील, तुम्हाला त्या शासकीय कार्यालयाचे एक खासदार लागले, तुम्हाला जावं लागेल. एखादं काम करत असताना 100% काम करत असताना एखादा दुसरा बाजूला चुकीच्या माध्यमातून उत्तर पुढे गेला, त्या ठिकाणी मिळाली योजना, ह्याच्या माध्यमातून मग खरा जो लाभार्थी तो वंचित राहतो. आणि याच्यामुळे सरकारने ज्या माध्यमातून योजना केली की प्रत्येकाला त्याचा लाभ, म्हणजे 50% महिला आहेत, 55% वाढ झाली. आणि आज एवढी संख्या असताना समान द्यायला काय फरक पडतो? महिलांना 50% अधिकार द्यायचा तर तुम्ही विरोध करता. आता किती मोठ्या आवाजात सांगितले एवढे नाही, एवढे अधिकार तर थोडाच द्या. छान करतो एवढे नाही, एवढे पुरुष एवढे, महिला एवढे, अहो अधिकार द्या ना तेवढे. आज देशाला जर विकसित करायचं असतं, देशाला जर पुढे घेऊन जायचं असतं तर तुम्हाला समान पद्धतीने महिलांना अधिकार द्यावा लागेल, व्यवसायामध्ये समान पद्धतीने द्यावा लागेल. देश आज आपल्या 5 नंबरवर आहे. पहिल्या 5 मध्ये आपल्या देशाला समान जागतिक स्तरावर येतो. आज अर्थव्यवस्थेमध्ये सुख असेल तर दुरुस्त करा, सगळे पत्रकार आहेत, बरोबर आहे, सुख असेल तर दुरुस्त करा. मग 5 नंबरला आपला देश येतो, त्याच्यामध्ये महिलांचं योगदान किती माहिती का? किती जणांना माहिती? पत्रकारांना किती महिलांचं योगदान? 15%. देश आपला जागतिक स्तरावर पहिल्या 5 मध्ये येतो. जे देशाची अर्थकारण क्षेत्रात आहे त्याच्यामध्ये 100मध्ये महिलांचं योगदान फक्त 15%. मग हा खऱ्या अर्थाने आपण महिलांवर अन्याय करतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. जर महिलांच्या अर्थकारणामध्ये 15%पासून 25%ला गेलो तर देश आपल्या 5व्या क्रमांकावर आहे, तो क्रमांक 1 वर गेल्याशिवाय राहणार नाही. ह्या प्रक्रियेमध्ये, सरकारच्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत सरकारच्या प्रक्रियेमध्ये समान पद्धतीने व्यासपीठावर 50% पुरुष आणि 50% महिला बसत नाही, तोपर्यंत समान पद्धतीने आपण न्याय देऊ शकत नाही. त्याच्यामुळे कायद्याच्या ठिकाणी बदल लागतोय, तिथं 50% महिला राहणं गरजेचं आहे. आणि ह्या दिशेने आपल्या सरकारची वाटचाल चालू आहे, हे देखील मला गेल्या पार्लमेंटच्या ह्याच्यामध्ये या कायद्याला अनेकांनी विरोध केला असेल, पण देशाच्या पंतप्रधानांवर आम्हाला विश्वास आहे, येणाऱ्या 2029च्या आधी सभागृहामध्ये महिलांची संख्या वाढेल, हा देशाच्या पंतप्रधानांवर आम्हाला विश्वास आहे. आणि ह्याच पद्धतीने विकासाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर ही आपल्या सर्वांची प्रक्रिया राहणं गरजेचं आहे. हे आपल्या सर्वांचा अतिशय वेळ झाले. आज लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. लोकप्रतिनिधीचं पण आज बघत असताना जे आपली वाटचाल आहे, कामकाज आहे, उदाहरण मी माझ्यापासूनच माझी भूमिका जर बदलली तर ती भूमिका काही सर्वांचीच बदलली. जो तुमचा प्रमुख आज आपण आवर्जून रतन टाटा यांचं आठवण करायला पाहिजे, कारण गुड गव्हर्नन्सचा कार्यक्रम, गुड गव्हर्नन्स म्हणजे चांगलं प्रशासन. पूर्ण कारखान्याची पाहणी स्वतः त्यांनी करतात. कारखान्याचं ऑफिस बघतात, कारखान्याचं मशीन बघतात. शेवटी बघत असताना जिथं काही काही कामगार असतात, कामगारांचे क्वार्टर्स बघतात, तिथं कामगारांचे दिवस बघतात. मग कामगार जिथं शौचालयासाठी जातात, जिथं बाथरूमला जातात, ते बाथरूम त्या ठिकाणी जातात. त्या बाथरूमची अवस्था पाहिल्यानंतर एवढी दुरावस्था झालेली असते, तिथं व्यवस्था काही ते पाणी गळत असतात. अत्यंत दुरावस्थेमध्ये कामगारांचे बाथरूम, त्यांचे शौचालयाच्या ठिकाणी त्याला लक्षात येतात. आणि एवढा मोठा उद्योग म्हणजे आपल्या उद्योग जगात
ओके. त्यांनी दुसरा प्रश्न टाकतात की किती दिवसामध्ये शौचालय तयार होतील. काय प्रश्न टाकतात? किती दिवसामध्ये हे सगळे शौचालय बाथरूम तयार होतील. एमडी श्लोका म्हणतात 1 महिन्यामध्ये, जास्तीत जास्त 2 महिन्यात, 60 दिवसाच्या आत सर्व कामगारांचे शौचालय आम्ही नीट करू, दुरुस्त करू. त्याला ऐकून घेतात आणि त्यांना एकच सांगतात की पुढचे हिंदे कामगारांचे शौचालय करून होऊपर्यंत हे सर्व कामगार तुमचे शौचालय वापरतील आणि त्याच्यानंतर ते दुरुस्त झाल्यानंतर त्यांचे शौचालय 2 दिवसाच्या आत त्यांचे शौचालय दुरुस्त होईल. लक्षात आलं? हे उदाहरण एवढं महत्वाचं आहे. हा प्रश्न आपल्या स्वतःचा प्रश्न आहे असं समजावं लागेल आपल्याला. हा माझा प्रश्न आहे, माझ्या घराचा प्रश्न आहे. हे लोकप्रतिनिधी देखील समजावं लागेल आणि प्रशासनाने देखील समजावं लागेल. साहेब तुम्ही आम्ही सर्वजण आपण त्यांचे नोकर आहे. माझ्या सहित आपण जनतेचे नोकर आहे. आपण त्यांची नोकरी करतो. आपण त्यांना चांगलं काम, चांगलं प्रश्न द्यायला लागेल. नाहीतर आज काय करायचं याच्या पलीकडे आम्ही बघायचं नाही, याच्या पलीकडे पण सामाजिक जबाबदारी आहे ना. माणूस म्हणून एक सामाजिक जबाबदारी आहे. आपल्या सर्वांना आपण भाग्यशाली समजायला पाहिजे. तुम्ही मी आपण सर्वजण भाग्यशाली समजायला पाहिजे. कारण आपल्या सर्वांना माणसाची सेवा करण्याची संधी देवाने दिली आहे. या पृथ्वीवर जर देवाने निर्माण केलेली गोष्ट असेल तर हे माणूस म्हणून, हे व्यक्ती म्हणून, आपल्याला जीव म्हणून जे निर्माण केले त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला दिली आहे. ही सेवा आपण प्रामाणिकपणे आपण सर्वांनी करायला पाहिजे. ही एखादा माणूस एखाद्या कार्यालयामध्ये गेला पाहिजे, आरोग्याच्या ऑफिसमध्ये जातो, दवाखान्यामध्ये जातो, तिथे दिला असतात. आपण महात्मा फुले योजना आपण आणली. ज्यावेळेस त्याचं दवाखान्यामध्ये पेशंट असतो, त्याचं ते बिल असताना येत असताना मला आमची एक भगिनी भेटली. तिने म्हटलं आमचं पेशंटच्या दवाखान्यामध्ये, त्या दवाखान्यामध्ये पेशंट असतो, त्याचे बिल असतात, तोपर्यंत त्याला बाहेर सोडत नाही. आता आरोग्य विभागाचे जे प्रमुख असते त्या बाबतीत आणखी माणूस तुम्हाला सकाळचा टाइम असेल, संध्याकाळी 8 पर्यंत ड्युटी असेल, एखादा व्यक्ती तुमच्या समोर आला तर त्या माणसाला घ्यायची देण्याची जबाबदारी ही आपल्याला आपलं ऑफिस 9 वाजता जरी बंद होत असतं, एखादा माणूस तुमच्यापर्यंत आला आणि त्याची गरज जर भागत असेल, हातावर कामं ठेवला. देवाने आपल्याला संधी दिली. येणाऱ्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघून मला देखील माझ्याकडे ज्यावेळेस एखादा व्यक्ती भेटायला येतो, व्यक्ती भेटायला आल्यानंतर मला माहिती असतंय की फार अडचणीचं काम आहे, हे होऊ शकत नाही. हे एखादी गोष्ट एखाद्या नेत्यांकडनं शिकते. ते नेते गोपीनाथराव मुकेश साहेबांचा एक किस्सा सांगतो. त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती गेला आणि त्यांनी जर सांगितलं, म्हणजे मला आठवतंय त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते आणि तुम्ही जर त्यांच्याकडे जाऊन सांगितलं की माझे ग्रामसेवक माझं काम करत नाही, माझ्या गावाचा प्रश्न प्रलंबित पडलाय, ग्रामसेवकाला प्रलंबित पडलाय, राज्याचा लगेच फोन घ्यायचा आणि त्या ग्रामसेवकाला फोन लावून सांगायचा, अरे काय लोकांचे प्रलंबित पडले. आता लोकप्रतिनिधीमध्ये काय झालंय, मी आमदार ग्रामसेवकाला बोलला, मी दंडाधिकाऱ्याला बोलला, माझा एक स्तर आहे, त्या स्तराच्या पलीकडे मी बोलत नाही. आज असं नाही करत. राज्याचा उपमुख्यमंत्री ग्रामसेवकाला बोलायचं, लगेच जे काय होतं त्याला निकाली कसं काढता येईल त्यांनी त्यांचा प्रयत्न असायचा. आज देवेंद्रजींनी वाटलं होतं तेच वापर एखादा विषय त्याच्या हातात आल्यानंतर लगेच बोलतो. आणि दुसरं उदाहरण, एखादा माणूस गेला तरी म्हणायचे गोपीनाथराव मुंडे साहेबांकडे तुम्ही या. मुंडे साहेबांना जर सांगितलं ग्रामसेवकाला बोलायचं 1 मिनिट, आणि जर तुम्ही त्यांना जर सांगितलं की ऍडमिनिस्ट्रेशन राष्ट्र अध्यक्षाला जरी बोलायचं म्हणजे तरी तेवढ्या व्यक्तीने साहेब म्हणायचे नाव त्यांना बोल, त्यांना देखील बोलतो. म्हणजे सामान्य माणसाच्या कामासाठी जरी नाकार देत होते, येणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर आल्यानंतर त्याला समाधान करून पाठवलं किंवा त्यांना ऐकून घेतलं. सगळेच कामं तातडीने होतात असं नाही, सगळेच कामं लगेच निघाले लागतात असं नाही. हे आमच्या सर्व प्रशासकीय
माझ्याकडे येतो त्याला माणूस म्हणून बोला, त्याच्या सन्मानाने बोला, त्याचं ऐकून घ्या. मी तुमचा आमदार म्हणून माझा अधिकारही मी आपल्या सर्वांना सांगतो, येणाऱ्या प्रत्येक माणसाचं किमान तुम्ही समाधानाने ऐकायचं काम तुम्ही करा. एवढं जरी केलं ना तुम्ही काम होत करतात, काम करत असतात. आज तर उद्या वेगवेगळ्या परवा येईल, पण येणाऱ्या माणसाचं जर तुम्ही समाधानाने ऐकलं तर तो माणूस घरी जात असताना त्याच्या वेदना काय आपल्याला माहित नसतं. समाधानाने तो घरी जाईल, त्याला आश्वासन द्या, त्याच्या पाठीवर थाप दिल्या, काळजी करू नको की तुझ्या पाठीशी प्रश्न आपल्याला एवढीच विनंती. सामान्य माणूस तुमच्याकडे आल्यानंतर एवढंच ना, काळजी करू नका, तुमच्या पाठीशी तुमच्या सोबत आहे, एवढा जरी शब्द त्याला मिळाला तो हसत खेळत आपण सर्वच आपले काही मित्र मला म्हणतात तुम्ही एवढं काम करता, त्याला व्यवस्थित त्याच्या विषयामध्ये अनेक लोकांना तुम्हाला भेटायचं असते. मुंबईला एक दिवस तुम्ही ठरवा, एक बोलताचा दिवस एक काही ठरवा की त्यांचे त्यावेळेस तुमच्याकडे लोक येतील, तुम्ही सुद्धा ऐका. आणि असं नाही झालं मी आमदार आहे, 20 वर्ष झालं मी आमदार आहे, तू मला सांगणार आहेस का तुम्ही काय करायचं नाही. आता शिको प्रत्येकामध्ये जायचं. आपण चांगल्या गोष्ट घरामध्ये आई वडिलांना ज्यावेळेस एखादा आपला लेकरू आहे तो आज जगाशी घडायचे, तो आई वडिलांना देखील चांगल्या गोष्टी सांगू शकतो. आपण स्वीकारता घ्यायला पाहिजे. आपल्यापेक्षा कदाचित कोणाला चांगलं माहीत असते, आपण ऐकतो नाही एखादं. तसं आम्ही देखील काम करत असताना आम्ही जरी आपल्याच्या भूमिकेमध्ये असतो त्यावेळेस आमच्यापैकी जर तुम्ही आम्हाला एखादी चांगली सूचना दिली की आम्ही ऐकायला पाहिजे, त्याला स्वीकारायला पाहिजे. अधिकाऱ्याला सांगत असतो तो ऍक्च्युअली तुम्ही सांगा बोला, तुमचा अनुभव आहे, तुम्ही समाजाला अधिकपणे काही देऊ शकता, सांगू शकता. तुमच्या मनामध्ये समाजासाठी करण्याची क्षमता असते, तर ती क्षमता दाखवू नका. त्याला स्वीकारण्याचं काम आम्ही करू, तुमच्या पाठीशी उभा करा. आणि मला त्यावेळेस सांगितलेलं पाहिजे एक दिवस तुम्ही आलात, 2 दिवस मीटिंग घेतलात, 2 दिवसामध्ये मीटिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण दाखवा. 2 दिवसाच्या बैठकीमध्ये 9,700 अर्ज मागे लागले, एकही तुम्हाला देतात. तर तुम्ही रोज महिन्यात एक दिवस, आठवड्यातला एक दिवस घेऊन द्या. तर आपण या अवधपासून वारी झाल्यानंतर पहिला सोमवार जो असतो प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते 8 वाजल्यापासून तर शेवटच्या माणसाला 9 पर्यंत प्रत्येकाचा अर्ज निवेदन हे जे असेल हे स्वीकारण्याचं काम कोणत्या अधिकाऱ्यांनी केलं न केलं मला माहित नाही, करतील ते नक्की करतील. पण संभाजी पाटील आमदार म्हणून तुम्हा सर्वांचं जनसेवा बैठकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं आम्ही त्याला मागे फक्त स्वीकारणार नाही. चांगलं प्रशासन काय त्याला तर मागे करा, हो म्हणजे किंवा नाही हो नसेल तर त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. या पद्धतीचं काम जर आपण केलं आणि प्रत्येक प्रशासन अत्यंत कधी त्यांच्या हातात आम्ही करू शकतात, पण लोकप्रतिनिधी म्हणत आहे त्याला सोबत घेऊन शकतो. आणि आमच्या इथे भगिनी आहेत, मी सर्व बहिणींसाठी सांगतो, अधिकचा वेळ अधिकचा काळ तुमच्या प्रश्नासाठी आपण द्यायचं. आणि साहेब मला काही आठवण येतं महिलांसाठी आपल्याला हे सर्व गोष्टी आपल्या सर्वांना एवढं सांगू शकतो. बोलण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये भगिनींसाठी आमच्या मायमाऊलींसाठी कदाचित काम करत असताना आरक्षण तुमचं येईल तेव्हा येईल, समजू आरक्षण तुमचं येईल तेव्हा येईल. निलंगा विधानसभेमध्ये आजपासून या तारखेपासून महिलांना समान 50% आरक्षण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये आमचे सभापती तुम्ही बघितलं, माझे सभापती म्हणजे त्या समजू नगरपालिकेमध्ये सभापती अरे तुम्ही सभापती नगरपालिकेला 4 सभापती 4 पुढे 5 म्हणजे संजू मी बोलतोय असं नाही की देश स्वतंत्र झाल्यापासून अनेक लोकांना
ही महिला का करू शकते, त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे, ती ताकद आहे, ती आई आहे, ती बहीण आहे. जर ती महिला एक काम करू शकते, ते देश चांगल्या पद्धतीने चालू शकतात, ही क्षमता त्यांची आहे. त्याच्यामुळे काही आपले सभापती किती आहेत नगरपालिकेला? सभापती किती असतात? 5च असतात का? माझ्याकडे 5 सभापती आहेत, तर 5च्या 5 माझ्या महिला सभापती आहेत, माझ्या बहिणी. त्यामुळे एक चांगलं प्रशासन आम्ही सर्वांना घेऊन, आपल्या सगळ्या बहिणीला घेऊन बोलतोय. म्हणजे आपल्या सर्वांना विनंती, हा भाऊ तुमच्यासाठी आपल्या रात्री काम करायला असणार आहे. आज देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. साहेब, आपण 9,700 लोकांचे आज मार्गी लावू. महाराष्ट्रातली सर्वात मोठी भेट आपण त्याला वाढदिवसाच्या निमित्त कामाच्या माध्यमातून दिली. त्यासाठी मी पूर्ण प्रशासनाचं अभिनंदन करतो. आणि आज आमचे नेते योगी आदित्यनाथांना देखील आज स्वतः जन्मदिवस आहे. त्या निमित्ताने देखील हा दोन्हींचा अवलोकन करून हा गेलेला कार्यक्रम आहे. आपल्या भागामध्ये बऱ्याच छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातलं राज्य, जसं त्यांनी राज्य निर्माण केलेले, तळागाळातल्या प्रत्येक माणसाला राज्य, प्रत्येक तळागाळातल्या माणसाचा सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येक माणसाला असं वाटू नये ही फक्त ठराविक गोष्टीचा ठराविक प्रकार नाही, म्हणूनच मला न्याय मिळेल असं चित्र आपल्या भागात होणार नाही. त्याचं देखील मी आपल्या सर्वांना वचन देतो. परत एकदा अत्यंत चांगला कार्यक्रम प्रशासनाने आयोजित केला. प्रशासनाचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मी या ठिकाणी सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.
महिलाचा कार्यक्रम आहे. आणि 20 प्रकारामध्ये ओढली जातात. विशेष शाळेची न्यूट्रल बघा आधी दादा हे चालू करून माधव चिंचकुटे शेळगाव माधव काय